नमस्कार मित्रांनो, बंधूंनो, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. रात्री मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. यामध्ये रात्री 1:37 हा भूकंप जाणवला. त्याचा रिश्टर स्केलमध्ये जर आपण पाहिलं 4.2 एवढा रिश्टर स्केल हा भूकंप आहे. सौम्य भूकंप आहे. कुठे जीवित आणि वित्तहानी झालेली नाही. अ, परंतु मित्रांनो, काही घराची पडझड झाल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, आपण ऑगस्ट महिना हा मराठवाड्यात, महाराष्ट्रात कशा पद्धतीने पाऊस घेऊन येत आहे त्याची माहिती पाहणार आहोत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, या नकाशाकडे जर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला निळा कलर जो आहे हा अधिक पावसाचे संकेत देतो. हिरवा कलर मित्रांनो थोडेसे मध्यम पावसाचे संकेत देतो आणि फिकट हिरवा हा कमी पावसाचे संकेत देतो आणि तपकिरी कलर या ठिकाणी जो दिसतो तो आपल्याला सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकेत देतो. तर या संदर्भातली माहिती पाहू. कुठल्या विभागात राज्याच्या कसा पाऊस होईल या संदर्भातली माहिती जाणून घेऊ. आपण जर निळ्या या कलरकडे आणि हिरव्या कलरकडे जर नजर टाकली तर मित्रांनो, राज्याच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ऑगस्टमध्ये. यामध्ये नाशिक आहे, मालेगावचा भाग आहे, शहादा आहे, जळगाव आहे, अकोला, अमरावती, मध्य प्रदेशला लागून असणारा जो भाग आहे तो यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे याचा सुद्धा समावेश या ठिकाणी होतो. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता या मॉडेलने आपल्याला दाखवलेली आहे. हे ECMWFचं विश्वसनीय मॉडेल आहे. त्यानंतर मित्रांनो, फिकट ग्रीन कलर आपण पाहू. हा सरासरी किंवा किंचित सरासरीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी राहू शकतो. यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, पुणे आहे, घाटाचा भाग आहे पुण्याच्या. त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगरचा उत्तर भाग आहे, बीड आहे, जालना आहे. या भागात सरासरी किंवा सरासरीपेक्षा किंचित जास्त पाऊस हा ऑगस्टमध्ये होऊ शकतो असं या मॉडेलकडून दाखवलेलं आहे. ब्राऊन कलर कडे जर आपण गेलो मित्रांनो, तर ब्राऊन कलर मध्ये इथं मित्रांनो जत, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड हा पट्टा आहे. पंढरपूर, सांगोला, कोल्हापूर, रत्नागिरी, मित्रांनो मुंबई, वसई, विरार हे संपूर्ण घाटात ऑगस्टमध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता दाखवलेली आहे. ब्राऊन कलर हा सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस दाखवतो. जवळपास इथं पावसाची तूट सुद्धा होऊ शकते. मित्रांनो, जुलैने सुद्धा कोकणात आणि इतर या ठिकाणची जी सरासरी आहे ती अद्याप त्यांनी पूर्णपणे क्रॉस केलेली नाही. कोकण जरी असेल, घाटावर जरी असेल, तर तिथं पडणारा जो सरासरी पाऊस आहे त्या सरासरी पावसापेक्षा निश्चित त्या ठिकाणी 8 जुलैपर्यंत कमी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत सरासरी. ब्राऊन कलर मित्रांनो आपल्याला थोडी चिंतेकडे घेऊन जात आहे. त्यामुळे निश्चित या भागातील शेतकऱ्यांनी सतर्कता राहावी. अद्याप मित्रांनो साऊथ मराठवाड्याचा म्हणजे दक्षिण मराठवाडा जो भाग आहे यामध्ये आमचा जालना जिल्हा दक्षिण सुद्धा भाग येतो. गोदावरी नदीच्या दक्षिणेकडला प्रामुख्याने भाग येतो. गोदावरी नदीचा संपूर्ण जो पेस आहे मित्रांनो, गोदावरी नदीचा या पट्ट्यात अद्याप कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही, पेरण्या झालेल्या नाहीत आणि ऑगस्ट सुद्धा मित्रांनो या भागामध्ये किंचितसा सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवत आहे. परंतु त्याचं हे दीर्घकालीन वितरण आहे. अगदी हे असंच होईल हे सांगता येत नसतं. यामध्ये चेंजेस होऊ शकतात. एक तर जास्त होऊ शकतो किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. परंतु मॉडेलचे अंदाज हे सत्याकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून या पार्श्वभूमीवर आजही साऊथ मराठवाडा असेल, यामध्ये साऊथ मराठवाड्यातील मित्रांनो जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग आहे, त्याचबरोबर बीड आहे, लातूर, धाराशिव, सोलापूर, मित्रांनो इकडं नांदेड, हिंगोली, परभणीचा काही भाग आहे. या भागात बहुतांश ठिकाणी कित्येक तालुक्यामध्ये अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मित्रांनो ऑगस्ट सुद्धा त्यांना या मॉडेलकडून आपल्याला समाधानकारक दिसत नाही. निश्चित यामध्ये बदल हो, IOD पॉझिटिव्ह हो आणि राज्यात चांगला पाऊस पडो एवढीच अपेक्षा आपण निसर्गाकडून आणि ईश्वराकडे करूया. निश्चित मित्रांनो या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनात थोडीशी चिंतेची आणि
याची गोष्ट तयार झालेली आहे. या भागातले जलसाठे, अंतर्गत महाराष्ट्रातले जलसाठे अद्याप कुठेही जलसाठ्यामध्ये पाणी जमा झालेलं नाही, विहिरींना पाणी नाही. त्यामुळे निश्चित या भागावर संकट घोंघवतं की काय अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात बदल होऊ एवढीच अपेक्षा आपण ठेवू. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.